तिथे केमिकलयुक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून गुळ उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाचं चित्र निर्माण झालं। केमिकलयुक्त गुळाची जबाबदारी घ्यायची कुणी असा प्रश्न निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम कोल्हापुरातील गुळ सौद्यांवर झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गुऱ्हाळ घरं सध्या बंद आहेत, मात्र ज्या गुऱ्हाळांमध्ये अजूनही गुळ उत्पादन होते अशा गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून गुळाचा उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला। काही दिवसांपूर्वी गुजरातमधील मार्केटमध्ये अन्न औषध प्रशासन विभागानं केलेल्या कारवाईत कोल्हापुरातून निर्यात झालेल्या गुळामध्ये घातक केमिकल आढळून आलेली होती। केमिकलयुक्त गुळासाठी नेते राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्यांना जबाबदार ठरलं। अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूर गोल्डच्या नावाखाली कर्नाटकातला गुळ विकला जातो। बाहेर बारामती आणि दौंड भागामध्ये काही गुऱ्हाळं अशी सुरू झालेली आहेत की त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीच्या भेसळी करून गुळ तयार केला जातो। कोल्हापुरी गुळासाठी जास्त पैसे द्यायची ग्राहकांची जी तयारी होती, एक प्रकारे ग्राहकांची सुद्धा फसवणूक व्हायला लागलेली आहे। माझं स्पष्ट मत असं आहे की व्यापाऱ्यांनी सौदे व्हायच्या आधी गुळाची टेस्ट घ्यावी, सॅम्पल घ्यावेत आणि मग गुळ स्वीकारावा। एकदा गुळ आल्यानंतर मग शेतकऱ्यावर जबाबदारी टाकणं योग्य नाही आहे।